संघटनाची सवलत करायला काही हरकत नाही. बाबासाहेबांची निश्चित पायास पडू नका. ज्ञान पिपासू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं मोहळापासून मध वेगळं करता येत नाही, तसं डॉक्टर बाबासाहेबांना ज्ञानापासून वेगळं करता येत नाही. बाबासाहेबांनी एकच प्रेरणा घ्या. मी तुम्हाला सांगतो, मी फार असं काही मोठं झालेलं नाही. BSc मॅथ करून घरी बसतो, पण 2 वर्ष ऊस तोडलं. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. देरे हरी पलंगावरी ह्या मनीचा विचार ते लांब दूरवर गेल्यात. आता संघटित व्हा म्हणजे संघर्ष करा. शिक्षणाने माणूस नुसतं डोक्यावर केस वाढवून मस्तक वाढवून केस नका वाढवून मस्तक वाढा, बुद्धी वाढवा. बुद्धिजीवी प्राणी हा सगळा देशावर राज्य करू शकतो. मी मुलाला PhD करायला लावतोय. जीवनातली PhD म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. सगळ्यात उच्च शिक्षण जर असेल जीवनात, मानवी जीवनातला, तर PhD आहे. पहा, आणखी याच्या पलीकडे जाऊन सांगतो, बाबासाहेबांनी एक कविता लिहिलेली आहे. त्यावेळेस 10वी-12वी असताना बाबासाहेबांबद्दल प्रेम सांगतो मी. जय भीमराया वंदितो पाया, पुन्हा कधी येशील मानवाया. जय भीमराया वंदितो पाया, कधी येशील पुन्हा या मानवाया. एक राहतोय स्वर्गावरी, दुसऱ्याचा संसार रस्त्यावरी. हे आपल्या समाजावर मी कविता लिहिली. एकाचं घर स्वर्गावरी, दुसरा आणतो रस्त्यावरी. जय भीमराया वंदितो पाया, कधी येशील पुन्हा या मानवाया. असे माझे 2 शब्द बोलले जातात. म्हणजे एक प्रेरणा घ्या. प्रत्येकाने आपल्या मुलाला शिकवाच, कुठल्याही परीक्षेत मस्ट बी मुलगा घडायलाच पाहिजे अशी एक संघटना करा. मनामध्ये प्रेरणा. बाबासाहेबांकडून नुसतं पाय पडू नका, फोटो काढू नका आणि बाहेर करू नका. स्वतःचा मुलं घडवा, मुलगी घडवा, मुलगा घडवा. पहा, यावेळेस 14 ऑक्टोबर 1994 साहेबांचं विद्यापीठाचं नामांतर करण्यात आलं. नामांतर करण्यात डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता तुम्हाला विचारलं, थोडक्यात सांगतोय. तुमच्या माझ्यासारख्या 14 लोकांनी बलिदान दिले. काय दिले? त्या गेटवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठावर बलिदान दिले. आणि त्या अमर हुतात्म्याला आज खऱ्या अर्थाने त्यांना आपण श्रद्धांजली द्यायला पाहिजे होती. बाबासाहेबांचे अनुयायी, बाबासाहेबांचे पाईक आहेत. त्यांच्यापासून एकच प्रेरणा घ्या, ज्यांनी अमर हुतात्मे झाले, ज्यांनी